जालना जिले के सामनगांव रोड परिसर में हाल ही में जमीन से निकलते हुए ज्वलनशील पदार्थों का वीडियो सोशल मीडिया पर जोरदार वायरल हो रहा है, जिसके बाद नागरिकों में भय का माहौल बना हुआ नजर आया। जिला आपत्ति व्यवस्था विभाग ने तुरंत घटनास्थल पर पहुंचकर जांच की, जिसमें पता चला कि यह कोई ज्वालामुखी लावा नहीं बल्कि महावितरण की बिजली पोल में तकनीकी खराबी का कारण है। पोल में आर्थिक के चलते संपर्क में आने वाले पथरीले जमीन के कारण जमीन में धुआं, जलन जैसी प्रतिक्रिया उत्पन्न हुई, जिसमें RM और RSJ पोल के संपर्क में आने से बिजली का झटका भी महसूस हुआ। लेकिन प्रशासन और महावितरण अधिकारियों ने स्थिति पर नियंत्रण कर लिया। नागरिकों से अनुरोध किया गया कि वे घबराएं नहीं और किसी अफवाह पर विश्वास न करें। इसी मामले में आपत्ति व्यवस्था अधिकारी दीपक काजलकर और सहायक अभिनेता संजय गहाने ने जानकारी दी। ते व्हिडिओ व्हायरल झालेले आम्ही सुद्धा बघितले। त्या व्हिडिओची दखल घेऊन आम्ही तात्काळ अधीक्षक अभियंता महावितरण यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता तात्काळ तिथे टीम पाठवून आवश्यक कारवाई करण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या। त्यानुसार त्यांनी असं कळवलं आहे की तो 11 kVच्या लाईनमध्ये तांत्रिक बिघाड होऊन खाली जो खडकाळ जमीन होती त्याच्यामध्ये तो लाव्यासारखा पदार्थ वितळून बाहेर आला। तर हे कुठलंही म्हणजे नैसर्गिक आपत्ती किंवा कोणत्याही प्रकारची आपत्ती नाही आहे किंवा भूगर्भातलाही काही हे नाही आहे। तर हा केवळ तांत्रिक बिघाडामुळे निर्माण झालेला प्रकार होता। नागरिकांनी म्हणजे अफवावर विश्वास ठेवू नये आणि घाबरण्यासारखं काही कारण नाही आहे। पोलमध्ये सप्लाय म्हणजे त्या वाहिनीचा सप्लाय चालू असतेवेळी हा प्रकार झाला होता, पण जेव्हा वाहिनीचा सप्लाय बंद केला तर हा बंद झाला। त्याच्यामुळे हा जो अर्थ होता जो जमिनीत येणारा तो मिळाला नाही त्या आणि रॉक पूर्ण खडकाळ असल्यामुळे मिळालेला नाही आणि त्यामुळे हा प्रकार झालेला आहे। काल तुम्हाला जेव्हा माहिती मिळाली त्यानंतर तुम्ही घटनास्थळी देखील जाऊन आलेत। माहिती नेमकी काय पदार्थ तो बाहेर येताना दिसत होता, म्हणजे खडक होता की काय अजून काय येत होतं? काय नाही, ते आगीसारखं असं बाहेर निघालेल्यासारखं तर एखादी जसं लावा राहते त्या पद्धतीचा वाटत होता, पण तो त्या हा प्रकार जो आहे तो जो आहे हा खडक होता, तो खडक वितळला। तो साधारणतः होतं सर, अर्थिंग नाही मिळाली तर असं होते। अर्थिंग जिथे मिळाली नाही त्यावेळेस तो जर अर्थिंग जर मिळाली नाही त्यावेळेस तो तिथे प्रकार होण्याची शक्यता असते। आता नागरिकांना काय आव्हान? नागरिकांना भीती म्हणजे भीतीदायक वातावरण काहीच नाही त्याच्यामध्ये, बस एवढं करतो। महावितरणचा तांत्रिक म्हणण्यापेक्षा तो खडक होता, जो जमिनीचा जो भूगर्भ भाग होता तिथे जर आपल्याला अर्ज जर मिळाला असला पाण्याचा वगैरे ओलावा जर मिळाला असता तर हा प्रॉब्लेम झाला नसता तिथे।